रोज रोज नाश्त्याला काय करावं अजिबात सुद्धा सुचत नाही, तर आज आपण छान असा एक पदार्थ पाहणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। हाय हॅलो नमस्ते, मी स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। इथे पहा, मी 1 वाटी तांदूळ 2 तासासाठी भिजत ठेवले होते। त्यानंतर आपल्याला तांदळामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे। तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला 4 चमचे रवा घालायचा आहे। रवा घातल्यानंतर अर्धी वाटी आपल्याला दही घालायचं आहे आणि जे तांदूळ आपण भिजत घातले होते ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे। तुम्हाला जर सकाळचा हा नाश्ता बनवायचा असेल, तुम्ही रात्री हे तांदूळ भिजत घातले तरी या ठिकाणी चालणार आहे। पण इथे मी 2 तासासाठी हे तांदूळ भिजत घातले होते। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा, दही, तांदूळ घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बारीक आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। पाणी घालून वाटू नका, जर पाण्याची गरज पडली तर अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालून वाटू शकता। त्यानंतर इथे मी पसरट आकाराचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे आणि चमच्याने अगदी व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना, तर प्लीज आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा। पीठ व्यवस्थित मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला इथे मी 2 मिरच्या बारीक कट करून घेतल्या होत्या। मिरच्या घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि परत एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। कोथिंबीर आणि मिरच्या घातल्या, मिक्स केलं की त्याला आपल्याला तडका द्यायचा आहे। इथे मी तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं होतं। तेलामध्ये आपल्याला मोहरी घालायची, मोहरी घातल्यानंतर जिरे घालायचे आहेत। जिरे घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे बारीक करून। जिरे, मोहरी, कढीपत्ता छान तडतडला की ते आपल्याला त्यावरती फोडणी घालायची आणि परत एकसारखं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं मिक्स केल्यानंतर आपण एका साईडला 10 मिनिटासाठी ठेवणार आहोत। तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल ना, तर प्लीज एक लाईक नक्कीच करा। 10 मिनिटं झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून इनो घालायचा आहे। 1 चमचा म्हणजे जे पॅकेट असतं ना, ते या ठिकाणी मी 1 पॅकेट वापरलेलं आहे। तुम्ही यामध्ये सोडासुद्धा वापरू शकता। इनो घातला की त्यावरती आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आणि छान असं भरभर आपल्याला हे सगळं फेटून घ्यायचं आहे। आज आपण 1 वाटी तांदळापासून अगदी 3 ते 4 जणांसाठी हा नाश्ता बनवणार आहोत। व्यवस्थित फेटल्यानंतर इथे मी ताट घेतलेलं आहे, ताटाला आपल्याला सगळीकडनं तेल लावून घ्यायचं आहे। तुम्ही कुकरचा डब्बासुद्धा घेऊ शकता, पण इथे मी ताटाचा वापर केलेला आहे। तर इथे पाहू शकता मी ताटाला सगळीकडनं तेल लावून घेतलेलं आहे। इनो घालायच्या आधी आपल्याला एका साईडला कढई ठेवायची आहे। कढईमध्ये आपल्याला पाणी ठेवून त्यामध्ये स्टँड ठेवायचं आणि आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे। इनो घातल्यानंतर कढई वगैरे अजिबात ठेवू नका, आपल्याला हे सगळं आधीच करायचं आहे आणि मग त्यानंतर इनो घालायचं आणि ताटामध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण घालायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्यावरती मिरची पावडर घालायची आहे। तुम्ही मिरची पावडरच्या ऐवजी काळी मिरी पावडरसुद्धा वापरू शकता किंवा चाट मसालासुद्धा तुम्ही त्यावरती घालू शकता। अगदी झटपट हा नाश्ता तयार होतो। एवढंच की तांदूळ भिजण्यासाठी वेळ जातो, पण तुम्हाला जर सकाळी हा नाश्ता करायचा असेल तर तुम्ही रात्रीच आदल्या दिवशी तांदूळ भिजत घालू शकता। तांदूळ जेवढे छान भिजतील तेवढा नाश्ता आपला छान असा फुलतो। तर इथे पाहू शकता कढईमध्ये मी पाणी उकळून घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला स्टँड ठेवायचं आणि स्टँडवरती आपल्याला हे ताट ठेवायचं आहे। तुम्ही कुकरचा डबा वापरला तरी तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकता किंवा कुकरला सुद्धा तुम्ही हा ढोकळा करून घेऊ शकता। तर झाकण ठेवायचं आणि 25 मिनिटं आपल्याला बारीक गॅसवर हा ढोकळा छान असा शिजवून घ्यायचा आहे। इथे आपले 25 मिनिटं झालेले आहेत आणि ढोकळासुद्धा छान अगदी मस्त फुललेला आहे। तर ढोकळा शिजला की नाही कसं पाहायचं ते तुम्हाला मी सांगते। सुरी घ्यायची आणि सुरी आपल्याला मधोमध घालायची। पाहू शकता सुरी अगदी क्लीन निघालेली आहे, म्हणजे हा ढोकळा अगदी आपला व्यवस्थित हा शिजलेला आहे। त्यानंतर आपल्याला कढईमधनं ताट साईडला काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला हा ढोकळा थंड करून घ्यायचा आहे। त्यावरती मी थोडीशी कोथिंबीर घालते आणि आपण हा ढोकळा पूर्णपणे ताट आपल्याला हे थंड करून घ्यायचा आहे। तुम्ही जर हा तांदळाचा ढोकळा केला ना, अगदी झटपट होतो, खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि आपल्याला कोणत्या चटणीची सुद्धा गरज पडत नाही, कारण त्यामध्ये आपण मिरच्या घातलेल्या आहे आणि फोडणीसुद्धा दिलेली आहे। त्यामुळे तुम्ही अगदी तसंसुद्धा खाऊ शकता। ढोकळा थंड झाला की आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। तुम्हाला आवडतील आकारामध्ये तुम्ही ते ढोकळा कट करून घ्या। इथं मी पिझ्झा शेपच्या आकारामध्ये कट करून घेणार आहे। तुम्ही चौकोनी हा ढोकळा कट केला तरी या ठिकाणी चालणार आहे। तर इथे पाहू शकता ढोकळा मस्त असा मी कट करून घेतलेला आहे। त्यानंतर मी तुम्हाला त्यातला 1 पीस काढून दाखवते। अगदी लुसलुशीत आपला ढोकळा तयार झालेला आहे, जाळीदार पाहू शकता, मस्त झालेला आहे। खरंच एकदा या पद्धतीने करूनच पहा। तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा करू शकता, खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि टिफिनला असं काहीतरी वेगळं दिलं तर मुलंसुद्धा अगदी खुश होतील। तर अगदी जाळीदार आपला हा ढोकळा तयार झालेला आहे
आपल्याला वरतून फोडणी देण्याची सुद्धा गरज नाही, कारण आपण आधीच फोडणी दिलेली आहे, त्यामुळे खूप जास्त वेळसुद्धा लागणार नाही। तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा। तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच। पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत बाय।